बीट खाण्याचे फायदे. ॲनिमिया हे रक्त वाढवण्यास फायदेशीर असते. ॲनिमियात सुद्धा हे खाल्ले जाते. बीटमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असते. आयर्नमुळे हिमोग्लोबिन तयार होते. हे ऑक्सिजन आणि अनेक पोषक तत्व शरीरात सर्वत्र पोहोचवते. बीटमधील हेच आयर्न तत्व ॲनिमियात लाभदायक आहे. थकवा. बीट थकवा दूर करण्यास मदत करते. त्याचे नायट्रेट तत्व धमन्यांचा विस्तार करण्यास मदत करतात. यामुळे संपूर्ण शरीराला ऑक्सिजन योग्य प्रमाणात मिळते आणि एनर्जी वाढते. या व्यतिरिक्त बीटमधील आयर्नमुळे स्टॅमिना वाढतो. बद्धकोष्ठ. बीटमध्ये फायबर असल्याने ते औषधीचे काम करते. यातील नायट्रेट तत्वामुळे पोटातील सर्व टॉक्सिन्स निघून जातात. बुद्धी वाढते. नायट्रेट तत्वामुळे बीटाचा ज्यूस प्यायल्याने व्यक्तीचा स्टॅमिना 16% वाढतो. शरीरातील ऑक्सिजन वाढल्यामुळे मस्तिष्कसुद्धा योग्य प्रकारे काम करते. बीट हे थंड हवामानातील पीक असून बीटची प्रत, रंग, चव आणि उत्पादन थंड हवामानात चांगले येते. बीटाची लागवड ही कोणत्याही जमीन प्रकारात करता येणारे. बीट हे विविध विकारांवर उपयोगी आहे. बीट हे अनेक पोषक घटकांनी युक्त असून जर आहारात आपण त्याचा वापर केला तर अनेक दृष्टीने आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बीटामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन B1, B2 आणि C तसेच फॉलिक ॲसिड असते. बऱ्याच व्यक्तींना रक्त कमी असते. अशा व्यक्तींसाठी बीट फार फायदेशीर आहे. आहारात बीट खाण्याचे फायदे. रक्त वाढते. लोह आणि फॉलिक ॲसिडचे प्रमाण अधिक असल्यामुळे बीटाचा उपयोग रक्त वाढवण्यासाठी होऊ शकतो. रोज सकाळी 1 कप बीटाचा रस प्यावा. बीटमध्ये कमी कॅलरीज असतात. तसेच 0% फॅट असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी घेतलेल्या डाएट प्लॅनमध्ये त्याचा समावेश करणे फायदेशीर ठरते. बीट किंवा बीटाच्या रसात फायबर्स आणि कॅल्शियम, लोहासारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. बीटाचा रस प्यायल्याने शारीरिक ताकद वाढते. तसेच वजन वाढत नाही आणि चरबी कमी होण्यास मदत होते. कॅल्शियम शरीरासाठी महत्त्वाचा घटक आहे. हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. बीट खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होऊन दात आणि हिरड्यांना मजबूत होतात. बीटामध्ये फ्लेव्होनाइड्स, फायबर असल्यामुळे त्याचा रंग लाल आणि जांभळा असतो. शरीरामधील असलेल्या LDL कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते. तसेच हृदयविकाराचा त्रास कमी होतो. बीटामध्ये अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या तसेच कोरडेपणा दूर होतो. बीटामध्ये असलेल्या फायबरमुळे बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी मदत होते. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी औषध म्हणून बीटाचा उपयोग होतो. बीट खाल्ल्याने अन्नाचे पटकन पचन होते. तसेच बीट खाल्ल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते. बीटमध्ये असलेल्या नायट्रेट घटकामुळे रक्तवाहिन्यांचा विस्तार होण्यास मदत होते. बीटामुळे कफ होण्याची समस्या दूर होते. त्यामुळे श्वसन नलिका स्वच्छ ठेवण्याचे काम व्यवस्थितपणे करतो. बीटामध्ये मध टाकून जर शरीरावर खाज येत असेल त्या जागेवर लावले तर होणाऱ्या खाज येण्याची समस्या दूर होते. तसेच बीटमुळे सांधीत दुखीचा त्रास ही भरपूर प्रमाणात कमी होतो. म्हणूनच आपण आहारामध्ये सुयोग्य प्रमाणात जर बीटाचा वापर केला तर शरीरासाठी ते फार फायदेशीर ठरू शकते. अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.